प्रश्न दुसरा. पुढील प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 18 असणारा अपूर्णांक मिळवा. काय करायचं या प्रश्नामध्ये? ह्याच्या अपूर्णांक दिलेले आहेत. ह्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळवायचा आहे, पण त्याचा छेद हा 18 असला पाहिजे. जसं 1/2 आहे या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक, ज्याचा छेद 18 असेल, म्हणजे छेद आपल्याला 18 करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला या दोनला कशाने तरी गुणावं लागेल. मग कशाने गुणलं म्हणजे 18 भेटतील? तर 9 ने. म्हणून आपण 9 ने गुणूया. 9 1 9, 9 दुनी 18. म्हणून 1/2 चा सममूल्य अपूर्णांक की ज्याचा छेद 18 आहे असा असेल 9/18. दुसरा अपूर्णांक कोणता आहे? 2/3. तर याला आपल्याला कितीने गुणावं लागेल जेणेकरून छेद 18 भेटेल? तर 3च्या परामध्ये कितीने येतो? 6ने येतो. 3 × 18. म्हणून वर सुद्धा 6नेच गुणायचं. खाली ज्याने गुणलं त्यानेच वर गुणायचं. 6 दुनी 12, 6 त्रिक 18. बघा, सममूल्य भेटलं, त्याचा छेद 18 आहे. म्हणून 2/3 बरोबर 12/18. त्यानंतर आहे 4/6 बरोबर 6 ला कितीने गुणायचं? तर 3 ने गुणायचं. 6 त्रिक 18 भेटतो, म्हणून अंशाला सुद्धा 3 ने. 4 त्रिक 12 आणि 6 त्रिक 18. म्हणून 4/6 चा सममूल्य की ज्याचा छेद 18 आहे असा मिळाला अपूर्णांक. यानंतर कोणता आहे? 2/9. आपल्याला माहित आहे की 9च्या परामध्ये 2 नेच येतो. 9 दुनी 18. तर वर सुद्धा 2 नेच गुणायचं. खाली जोडलं तर 4/18. म्हणून 2/9 चा सममूल्य 4/18. तशाच प्रकारे पुढचा आहे 7/9. तसंच गुणावं लागेल, इथं सुद्धा 2 नेच. 9 दुनी 18, वर सुद्धा 2 नेच. 7 दुनी 14, 9 दुनी 18. किती झालं? तर 7/9 चा सममूल्य झाला 14/18. आणि शेवटचा राहिलेला 5/3. 5/3 ला कितीने गुणलं? 3 ला, म्हणजे आपला 18 भेटेल. तर 6 ने. म्हणून वर सुद्धा 6 ने. तर 6×5 30, 6 त्रिक 18. म्हणजे हा जो अपूर्णांक झाला 5/3 चा सममूल्य 30/18 झाला आहे. अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न. आता आहे तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा. पुढील पैकी प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला, याच्यामध्ये सुद्धा सममूल्यच आणायचं आहे, पण त्याचा छेद किती असला पाहिजे? 5 असणारा अपूर्णांक मिळवायचा. आता बघा, अपूर्णांक जो दिलेला आहे पहिला तो 6/15 दिलेला आहे आणि याचा सममूल्य आणायचं आहे, पण त्याचा छेद किती पाहिजे आपल्याला? 5 पाहिजे. इथं छेद आहे 15. 15चा छेद 5 कसा होईल? जसं इथं आपण गुणलं म्हणून, कारण 2 हे छेद लहान होते, मोठा छेद असणारा मिळवायचा होता 18. पण इथं छेद मोठे दिलेले आहेत आणि छेद आपल्याला लहान 5 करायचं म्हणजे भागावं लागेल. म्हणजे 6/15ला म्हणजे 15ला कितीनं भागलं म्हणजे 5 भेटतो? तर 3 ने. बघा, जर 15ला 3 ने भागलं तर उत्तर आलं 5. 6ला भागलं तर उत्तर आलं 2. म्हणून 6/15 चा सममूल्य की ज्याचा छेद 5 आहे असा आहे 2/5. नंतर आहे दुसरा 10/25. 10/25 ला आता 25 ला कितीने गुणायचं जेणेकरून आपल्याला 5 छेद भेटेल? तर 5 ने भागावं लागेल. तर 10 ला जर 5 ने भागलं तर किती आलं? 2. 5 5 25. म्हणून 10/25 चा सममूल्य अपूर्णांक किती झाला? 2/5.
परत आहे 12/30. 12/30 कितीने भागलं म्हणजे 5 भेटेल? तर 6ने. म्हणून वर सुद्धा 6ने भागायचं. झालं 2/6. 6 2 12. 6×5 = 30. म्हणून 12/30 सममूल्य सुद्धा झाला 2/5. आता आहे 12 झाल्यानंतर 6/10. 6/10. 6/10 ला कितीनं भागलं म्हणजे 5 भेटेल? तर 2ने. वर सुद्धा 2नेच भागायचं. 2ने जर भागलं उत्तर आलं 3. 10ला 2ने भागलं उत्तर आलं 5. म्हणून 6/10 बरोबर 3/5. आणि शेवटचं राहिलंय 21/35. 21/35. 35 ला कितीनं भागलं म्हणजे उत्तर आपल्याला 5 भेटेल? तर 7ने. 7च्या पाड्यात ना 5ने. म्हणून आणि वर सुद्धा 7ने भागायचं. तर 7×1 = 21. 7×5 = 35. म्हणून याचा सममूल्य कोणता आला? 21/35चा 3/5. अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न झालेला आहे. आता प्रश्न आहे 4था. खाली दिलेल्या अपूर्णांकामधून सममूल्य अपूर्णांकांच्या जोड्या शोधा. यामधल्या जोड्या शोधायच्या आपल्याला की ज्या सममूल्य आहेत. आता बघा 2/3, 5/7, 5/11, 7/9 या 4 अपूर्णांकाचा जर विचार केला तर यांना असे अंश आणि छेद कोणाच्याच पाड्यामध्ये येत नाही. 2 आणि 3 एका पाड्यामध्ये असतात. 5 आणि 7 नाही येत. 5 आणि 11 नाही येत. 7 आणि 9 येत. पण इथं बघा 14 आणि 18 हे 2च्या पाड्यामध्ये येतात. 35 आणि 15 आणि 33 हे सुद्धा 3च्या पाड्यामध्ये येतात. म्हणजे या चौघांचे हे चौघ सममूल्य असू शकतात. जोड्या म्हटलं म्हणजे याच्यासोबत कोणता सममूल्य असेल? जसं 2/3 आहे. आता 3च्या पाड्यामध्ये येणारा बघा 18 आहे. कसं शोधायचे सांगतो. 3च्या पाड्यामध्ये कोणता येतो का छेद? तर हा 7 येतो. पण 2च्या पाड्यामध्ये 3च्या पाड्यामध्ये 9 येतो. पण 2च्या पाड्यामध्ये 7 येतो का? नाही. मग हा तर येणार नाही. मग आता 5/7 झाला. मग 5/11 झाला आणि 1/7/9. आता हे तर कटले ना. हे 4 कटले. आता याची जोडी कोणासोबत? या चौघांसोबत राहते. 3च्या पाड्यामध्ये 18 येतात. कितीने? 6ने. आणि 2ला जर 6ने गुणलं तर 12 येतात. म्हणजे हा याचा सममूल्य नाही. मग 14/18 बघा. 7च्या पाड्यात 18 येतच नाही. 11च्या पाड्यात पण येत नाही. इथं बघा 7/9च्या पाड्यामध्ये 18 येतात का? 9च्या येतात. कितीने? 2ने. आणि वर जर 2ने गुणलं तर 14. म्हणजे हा झाला 14/18. हे 2 झाले सममूल्य, हा आणि हा. आता बघा पुढचं 33. 3ला गुणलं कितीने? तर 33 भेटतं 11. पण 11ने 2ला गुणलं तर 15 नाही भेटत ना. मग 7च्या पाड्यात तर 33 येतच नाही. बघा इथं 5/11. 11च्या पाड्यामध्ये 33 येतात. कितीने? 3ने. आणि 5च्या पाड्यामध्ये 3ने गुणलं तर 5 53. म्हणजे हा झाला 3ने गुणलं तर 11×3 = 33 आणि 5×3 = 15. म्हणजे हा पण झाला. आता 18/27 कोणाचा असू शकतो? 3च्या पाड्यामध्ये 27 9ने येतात. आणि 2च्या पाड्यामध्ये सुद्धा 18 9ने येतात. म्हणून हा झाला 18/27 सममूल्य अपूर्णांक. म्हणजे कितीने गुण द्यायला? 9ने. 9×2 = 18. 9×2 = 18 आणि 9×3 = 27. आणि राहिलेला 10/14 बघा. 2ने येतो. 5×2 = 10 आणि 7×3 = 14. म्हणजे हा झाला सममूल्य. अशा प्रकारे झाला जोड्या. प्रश्न क्रमांक 5. खालील अपूर्णांकाशी सममूल्य असे प्रत्येकी 2 सममूल्य अपूर्णांक तयार करा. प्रत्येकाशी 2 सममूल्य पाहिजे आपल्याला. म्हणजे 7/9 आहे ना, याच्याशी 2 अपूर्णांक सममूल्य. आता सांगितलं की गुणून किंवा भागून केलं जातं. सरळ याला गुणायचं. मला ज्याने वाटेल त्याने गुणायचं, पण दोघांनाही
उंची आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणल्या गेलं पाहिजे. 7×2=14, 9×2=18 हा झाला त्याचा सममूल्य. अजून दुसरा 7/9 बरोबर 7/9 ला किती ना 3 न गुणलं 17×21 आणि नंतर 27 म्हणून 7/9 चे सममूल्य 14/18 आणि 21/27 असे दोन. अशाच प्रकारे 4/5 चे पण आपण करू शकतो. हा झाला पहिला. दुसरा 4/5 ला तर तुम्हाला वाटलं तर 2नेच गुणा किंवा 3ने गुणा, 4ने गुणा, कितीने पण गुणायचं. पण दोघांनाही अंश आणि छेदाला सारख्यानेच. 4×2=8, 5×2=10 आणि दुसरा अपूर्णांक 4ने गुणूया. 4×4=16, 5×20 म्हणजे 4/5 चे सममूल्य कोणतं आलं 8/10 आणि 16/20. तिसरा आहे 3/11. याचा सुद्धा सममूल्य तुम्ही अशाच प्रकारे काढू शकता. कितीने पण 3ने गुणूया. 3×3=9, 11×3=33, 3/11 बरोबर कितीने गुणायचं 5ने गुणूया. 5×3=15, 11×5=55 म्हणजेच 3/11 चे सममूल्य 9/33, 15/55. तर अशा प्रकारे हा झाला 5वा प्रश्न. हे तुम्ही सममूल्य सांगितले तुम्ही कशाने पण गुणवून आणू शकता. अशा प्रकारे झाला सराव संख्या 17.